शेवटी बिघडली की तब्येत तर कसं काय सांगली कर. आज जायचं होतं आपल्याला दवाखान्यात, तस तर आमचा बाबड्या आजारी पडलेला. मग आमची मम्मी म्हणली तुझ्या पण पोटात दुखतंय तर चल की लागलीस तुला पण जाऊन येऊया. बर चालतंय म्हणून मी पण बसलो रिक्षात आणि जायला लागलो दवाखान्यात दिशेला. मग काही वेळानंतर आलो की दवाखान्यापाशी आल्यानंतर उतरलो रिक्षात आणि माऊली गेली. ती माऊली म्हणली दवाखान्यातलं काम झाल्यानंतर फोन लाव. मग दवाखान्यात आल्यानंतर थोडा वेळ जरा नंबराला बसलो. मग थोड्या वेळानं आला की आमचा नंबर. आत गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टरांनी बबड्याला तपासून घेतलं. बबड्यात चेक करून झाल्यानंतर आता माझी बारी आली. मला पण तपासून झाल्यानंतर गोळ्यांची चिठ्ठी घेतली आणि बाहेर पडलो. बबड्याला लई सर्दी झाली त्यामुळे त्याला इथं वफारा द्यायचा होता. मग गड्याला बसविला खुर्चीवर, वफाऱ्याची मशीन चालू केली आणि लावली तोंडाला. मग वफारा संपल्यानंतर आम्ही तिथनं निरोप घेतला. दवाखान्याच्या खाली आल्यानंतर इथं लगेच औषधं घ्यायचं होतं. मग इथं मेडिकल मध्ये येऊन औषधं गोळ्या घेतल्या. तवर इकडे माऊली पण येऊन थांबलेलं. मग मेडिकल मधनं औषधं गोळ्या घेऊन झाल्या. मग ही सगळं घेऊन झाल्यानंतर आमच्या आता तिथनं निघायची वेळ आली. बसलो रिक्षात आणि जायला लागलो डायरेक्ट घराच्या दिशेला. आता वेळ भेटलाय तोपर्यंत एक सांगतो तुम्हाला, भावानं तुमच्या सपोर्टनं आणि तुमच्या साथीनं आपल्या पेजवर 5000 फॉलोअर्स पूर्ण झालं. आपल्याला अजून लय पुढे जायचं, त्यामुळे तुमचा असाच सपोर्ट राहू दे. बाकी लय काय मागत नाही तुमच्याकडं. मग काही वेळानंतर आलो की घरापाशी आल्यानंतर माऊली म्हणली चला असं जरा व्हिडिओ काढून येऊया. तसं पण चरणदा पण सोबत आलता. मग आम्ही तिघ जण आलो या स्पॉटवर व्हिडिओ कराय. या स्पॉटवर येऊन माऊलींच्या 2-3 रील मारल्या. मग व्हिडिओ करून आम्ही तिथनं निरोप घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.